आमच्या वेळेला चाइल्ड सायकॉलॉजी नव्हती. काही चुका केल्या, खोड्या केल्या, तर आम्हाला मार तरी बसणार, नाहीतर मग शिक्षा तरी मिळणार. तर त्याचं असं झालं, मी त्यावेळेला 9-10 वर्षाची असेन हं. आई मला एकदा एका पिक्चरला घेऊन गेली थिएटरमध्ये आणि हिंदी पिक्चर होता. मला आता काही नाव आठवत नाही, पण त्यात प्राण होता बघा आणि त्या नायिकेला तो खूप त्रास देत होता बघा त्या सिनेमात आणि तो इतका पराकोटीला त्रास जेव्हा तो द्यायला लागला, तेव्हा मी खूप चिडले. मी काय केलं, पायातली चप्पल काढली आणि त्याच्या बाजूनी भिरकावली. तर ती त्याच्यापर्यंत पोहोचलीच नाही पडद्यापर्यंत. ती पोहोचली पुढच्या 2-3 ओळीत एका माणसाच्या डोक्यावर बसली आणि तो माणूस ओरडत बसला. ओरडत उठला आणि त्याच्या आजूबाजूचे लोकही ओरडून ओरडून "काय झालं? काय झालं?" करायला लागले. मग माझी आई मला खेचत बाहेर घेऊन गेली अंधारातून त्या आणि बाहेर गेल्यावर म्हणाली, "या कार्टीला कुठे न्यायची सोय नाही. काहीतरी गोंधळ ही घालणारच." आणि असं म्हणून माझ्या पायात जी एक चप्पल उरली होती ना, ती काढली आणि माझ्या पाठीत घातली आणि रागारागाने मला घरी घेऊन गेली बघा. आता माझं काय चुकलं यात? त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे एवढ्या लहान वयात काही कळत नव्हतं आम्हाला. सगळं खरंच वाटायचं. तेव्हा खरं-खोटं समजायचं वयच नव्हतं. मग चुकलं का माझं काही त्यावेळेला? उगाचच मार खाल्ला. लाइक एंड सबस्क्राईब.